नमस्कार मंडळी, आज बनवले झटपट आणि सोप्या पद्धतीने झणझणीत असं सुक्का मटण। इथे आज मी 1 किलो मटण घेतलं होतं। त्याच्यामधला अर्धा किलो मटणाचा रस्सा बनवला आणि अर्धा किलो मटण हे सुक्का बनवलं। पहिल्यांदा मटण स्वच्छ धुवून घेतलं एका पाण्यात आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग, पाव चमचा हळद, एक दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र, तसेच 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे। आता हे सर्व मटण मी उकडून घेणार आहे। त्यासाठी एका कुकरमध्ये हे मटण घालून घेतले, तसेच 2 बटाटे हे रश्शाकरता घातले होते आणि फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे मटण मी शिजवून घेणार आहे। पाणी जर जास्त झालं तर ते कुकरमधून ओतू जातं, त्याच्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण मी कमीच ठेवलं आहे। आता कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिटी मीडियम गॅसवर मी इथे काढून घेतले आहेत। मटण छान प्रकारे असं शिजलं आहे, पण ते ओव्हरकुक झालेलं नाही। दातांना चावेल इतपत मटण शिजवलं आहे। आता कुकरमधून ताटामध्ये हे सर्व मटण मी काढून घेतलं आहे। अर्धा किलो मटणाचा रस्सा केला आणि ह्या ताटामधील अर्धा किलो मटण ह्याचं मी सुक्का मटण बनवणार आहे। आता ह्या मटणामध्ये 2 चमचा घरचा मसाला घालून इथे मी छान प्रकारे मॅरिनेट केलं आहे। त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घालून घेतली आहे, ती पण छान अशी मटणामध्ये मिक्स करून घेतली आहे। आता मटण 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं। आता मोठ्या कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले इथे मी घालून घेतले आहेत। तसेच आलं लसूणची पेस्ट 1 चमचासुद्धा घातली आहे। आता तेलामध्ये छान मसाले परतून घेतले। त्याच्यानंतर पाव चमचा हिंग छान फुलून आलं। ह्या खडे मसाल्यांचा स्वाद मटणामध्ये छान प्रकारे असा उतरतो। पाववाटी वाटण घालून घेतलं। पाववाटी टोमॅटोची प्युरी मी बनवून घेतली होती, तीसुद्धा घालून घेतली। आता हे जिन्नस तेलामध्ये छान असे परतले। त्याच्यानंतर परत 1 चमचा मसाला घालून पुन्हा एकदा छान असं परतवून घेतलं। आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत इथे मी फ्राय करून घेतलं आणि मग आता हे मॅरिनेट केलेलं सुकं मटणसुद्धा कढईमध्ये घालून घेतलं। आता पुन्हा एकदा ह्या मसाल्यांमध्ये सर्व मटण मिक्स करून घेतलं, म्हणजे मसाले जे आहेत ते मटणामध्ये छान असे मुरतील। आता इथे 2 छोटा चमचा बारीक मीठ घालून घेतलं। सुरुवातीलाच बारीक मीठ इथे घालायचं आहे, कारण मटण आपण आधी शिजवलं होतं। मटण शिजवतानाही थोडंसं मीठ मी त्या ॲड केलं होतं। आता वाफेला पाणी ठेवून दिलं आहे। अगदी थोडंसं पाणी मी कढईमध्ये सुद्धा ओतून घेतलं होतं, कारण हे पाणी ओतल्यानंतर बनलेलं मटण हे सुक्कं जरी असलं तरी ते आतून अगदी रसरशीत बनतं आणि हे मटण खातानासुद्धा एकदम चविष्ट असं लागतं। पुन्हा एकदा ताट मी ठेवून दिलेलं आहे। आता हे पाणी मी ॲड करणार नाही आहे, तर ते पाणी मी बाहेर ओतून दिलं आहे। आता ह्या मटणामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। आता मसाला हा छान प्रकारे असा मटणामध्ये मिक्स करून घेतला। त्याच्यानंतर आता कोथिंबीरनी मटण गार्निशसुद्धा केलं। अशा प्रकारे सोप्या पद्धतीचं झटपट आणि चविष्ट झणझणीत असं लागणारं हे मटण बनून तयार झालं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा। पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये।